रामराम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि हे नवीन वर्ष सर्वांना आनंदाचं सुखाचं जाऊ दे. आणि तुम्हा सर्वांना माझ्या वतीने नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि तुम्ही आईबाबांची तिजोरी या चॅनलला एवढं भरभराटीने प्रेम दिलेलं आहे, त्यामुळे आज मी तुमच्यासाठी एक हेल्दी आणि काहीतरी गोड अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. उशीर न करता चला बघूया रेसिपी. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला की बघूया तिजोरी उघडून. नवीन वर्षात आपण एक मस्त हेल्दी आणि टेस्टी रेसिपीपासून सुरुवात करूया. आणि हे आहे तिळाचे लाडू. हे इतके आरोग्यदायी आहेत. चला रेसिपी बघूया आपण. आता मी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मध्यम केलेली आहे. आणि आता मी याच्यामध्ये तीळ टाकणार आहे. कढई तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करणार आहे. आता मी इथे 1 वाटी पांढरे तीळ टाकलेत आणि हे एकदम मंद आचेवर एकसारखे भाजून द्यायचे आहेत. आणि सोनेरी रंग आला की हे ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हे एकसारखे हलवत राहायचे आहेत, कारण तीळ लवकर करपू नये म्हणून. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. हे एकसारखे भाजल्यानंतर याला आपण ताटामध्ये काढून घेऊया. आता तिळाचा रंग हळूहळू सोनेरी रंगाकडे वळत आहे. छान असे खरपूस भाजून घ्यायचे तीळ. आणि तीळ जास्तही नाही भाजायचे आणि खूप कमी पण भाजायचे नाहीयेत. हे बघा, असा सोनेरी रंग आला की मग ताटामध्ये तीळ काढून घेऊया आपण. आणि यानंतर आपण काजू भाजून घ्यायचेत याच कढईमध्ये. आणि मी या कढईमध्ये आधी शेंगदाणे पण भाजून घेतले. अर्धी वाटी शेंगदाणे मी छान असे खरपूस भाजून घेतले आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. हे बघा, आता सोनेरी रंग आलाय. आता हे मी ताटात काढून घेते. ताटात हे थंड करायला ठेवून देऊया. आणि आता याच कढईमध्ये 2 चमचे काजू टाकणार आहे. म्हणजे एक 10 ते 15 काजू टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि काजू हे खूप जास्त भाजायचे नाहीयेत, फक्त त्याला एक वाफ लावून द्यायचे. एक मिनिटभर भाजायचे आहेत. हे बघा, असे छान मिनिटभर गरम झाले की मग लगेच हे काढून घ्यायचे आहेत. जास्त वेळ याला भाजायची गरज नसते, कारण हे आधीच आहे ना मशीनमध्ये भाजलेले असतात, त्यामुळे याला जास्त वेळ भाजायची गरज नसते. आता हे मी लगेच वाटीमध्ये काढून घेते. एक फक्त मॉइश्चर निघून जाण्यासाठी त्याला गरम केलेला आहे. आणि शेंगदाणे पण मी अर्धी वाटी भाजून घेतलेले आहेत. आता हे मी मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेणार आहे. आणि यामध्येच मी काजू पण टाकणार आहे. ते पण याच्यासोबतच असे थोडेसे जाडसर वाटून घेणार आहे. आता हे बघा, अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेत, जरा जाडसर वाटून घेतलेले आहेत. आता तीळ पण थंड झालेले आहेत. आणि तीळ थंड झाल्यानंतर हे पण मिक्सरला लावणार आहे. आता हे मिक्सरला पल्स मोडवर वाटून घ्यायचेत आणि थोडे थोडे टाकून वाटून घ्यायचेत, कारण जास्त टाकले तर तीळ तेल सोडतं आणि तेल सुटल्यामुळे आहे ना हे जास्त असं चिकट होऊ शकतं. तर मग आहे ना हे दरदरीत वाटून घ्यायचं एकदम. जास्त पण जाड नाही ठेवायचं आणि जास्त पण बारीक पावडर नाही करायची याची. थोडंसं असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. आणि शेंगदाण्याची पावडर पण घेतली आहे करून. आता हे सगळं साईडला ठेवून इथे खोबरं जे आहे ते भाजून घेणार आहे मी. खोबरं मी हे मार्केटमधलं आणलंय. आणि तुम्ही पाहिजे तर खोबरं घरात खिसून ते पण याच्यामध्ये गरम करू शकता कढईमध्ये. आता मी इथे 2 चमचे खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे. तर हा मार्केटमध्ये कुठेही मिळतो. आणि जर हा नाही मिळाला तर खोबरं खिसून 1 मिनिटभर परतायचं आहे त्याला.
आता घरातलं खोबरं घेतलं तर परतायला थोडासा वेळ लागतो, म्हणजे भाजायला वेळ लागतो. आणि जर मार्केटचं हे घेतलं तर अर्धा मिनिट पुरेसा आहे याला. आणि गॅसची फ्लेम पण कमी ठेवायची आहे, कारण हे लगेच करपायची शक्यता असते. आता हे भाजलेलं आहे आणि त्या तिळाच्या तिळाचं आपण पावडर करून घेतली त्याच्यामध्येच मी काढलेलं आहे. आता पुन्हा एकदा कढई मी ठेवली गॅसवर आणि गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे. आता याच्यातच 1 चमचाभर तूप टाकते आणि कढईमध्ये पसरून घेते. आणि त्यानंतर याच्यात पाऊण वाटी एवढा गूळ टाकणार आहे. आता गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हे प्रमाण अगदी योग्य आहे, कारण याच्यामुळे जास्त गोडही नाही होणार आणि कमी गोडही नाही होणार, बरोबर गोडसरपणा येईल लाडूला. आता गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे, याला जास्त उकळी किंवा पाकासारखं करायची गरज नाहीये. अगदी सोपी पद्धत आहे. गूळ फक्त वितळवायचा आहे तुपामध्ये आणि म्हणजे गरम झाला पाहिजे गूळ. तुम्ही या ठिकाणी खजूर पण वापरू शकता. खजूर काय करायचे, बिया काढून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये वाटायचे आणि तुपामध्ये खजूरला छान परतायचं, असं मेल्ट होईपर्यंत परतायचं आणि त्याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकायचं. ते पण लाडू बघायचे असतील तर मला कमेंट नक्की करा. आणि आता गूळ इथे वितळत आहे. आता इथे थोडीशी काळजी घ्यायची आहे. गूळ वितळल्या म्हणजे थोडा गरम झाला ना की लगेच हे मिश्रण टाकायचं आहे. जास्त वेळ ह्याला असंच ठेवायचं नाहीये आणि गॅसची फ्लेम पण बंद करायची आहे. आता हे गूळ वितळलं आहे आणि गरम पण झालेलं आहे. आता मी याला उकळी वगैरे असं काही काढणार नाहीये. गॅसची फ्लेम मी या ठिकाणी बंद करते आणि याच्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकणार आहे. आता हे तिळाचं कूट केलेलं ते पण टाकते आणि शेंगदाण्याचं कूट केलं होतं ते पण टाकते. आणि हे लगेच मी लगोलग मिश्रण हे मिसळून घेणार आहे. आणि चमच्यानेच मिसळायचे आधी, कारण हे खूप गरम असतं. आणि नंतर मग हे हाताने लगेच मिक्स करून लाडू बांधायला घ्यायचे आहेत. याला जास्त वेळ लावायचा नाहीये. आणि हो, वेलची पावडर पण टाकायची याच्यामध्ये. मी 1 चमचाभर वेलची पावडर टाकली आणि हे व्यवस्थित मिसळून याचे मी लाडू बनवायला घेते. आता इथे काय प्रॉब्लेम होऊ शकतो मी सांगते तुम्हाला. हे लाडू बांधायला थोडे अवघड असतात, कारण लाडू वळत नाहीत हे याचे लवकर. तर मग आहे ना, एक काम करायचंय. आता हे गरम गरम आहे तोपर्यंत बांधून घ्यायचे जेवढे होतील तेवढे. आणि मिश्रण थोडंसं कोमट झालं परत एकदा 1-2 मिनिटं गॅसवर आहे ना, याला कमी गॅसवर याला गरम करायचंय. म्हणजे मिश्रण पुन्हा एकदा गरम होतं, पुन्हा एकदा लाडू बांधायचे. आणि जर अगदीच जमले नाहीत तर मग तुम्ही दुधाचा हात घेऊ शकता. म्हणजे दूध थोडंसं गरम करायचं, ते पण याच्यामध्ये टाकू शकता, पण ते टिकत नाहीत म्हणून मी हे अवॉइड करते. आणि अजून एक ऑप्शन आहे याला, खजूरमध्ये जर बांधले तर हे लाडू लगेच वळतात. हे बघा किती छान लाडू झाला ना तयार. पण हे मिश्रण खूप गरम आहे म्हणून मला बांधता आले. आणि थोडी काळजी घ्या, हात वगैरे भाजण्याची शक्यता असते, त्यामुळे आहे ना थोडी काळजी घ्या लाडू बांधताना. आणि अजून एक ऑप्शन आहे मिक्सरमध्ये. हे आता हे सगळं मिश्रण झालं ना, कोमट झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि बारीक केल्यानंतर पुन्हा एकदा लाडू वळायला घ्यायचे, तेव्हा पण ते वळले जातात. किंवा 1 चमचाभर आहे ना तूप गरम करून याच्यामध्ये टाकले तरी पण हे छान वळले जातात लाडू. तयार आहेत तिळाचे लाडू. तुम्ही याची वडी पण करू शकता. अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बेस खावा, बेस राहावा.